राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 11व्यांदा सादर केला अर्थसंकल्प। शेषराव वानखेडेंनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अजित पवार दुसरे अर्थमंत्री। राज्यात 40 लाख कोटींच्या परकीय गुंतवणुकीचं लक्ष्य असून त्यातून 50 लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य। अर्थसंकल्पातून अजित पवारांची माहिती। कामगारांसाठी नव्या कायद्याचीही निर्मिती करणार अजित पवारांची माहिती। लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये करण्याची कोणतीही घोषणा अर्थसंकल्पातून नाही, त्यामुळे तुर्तास तरी लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपयांवरच त्यांना समाधान मानावं लागणार। लाडकी बहिणीसाठी आतापर्यंत 33,232 कोटी खर्च। अजित पवारांची विधानसभेत माहिती। तर आगामी काळात लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद अर्थसंकल्पातून घोषणा। मायक्रोसॉफ्टकडून 10,000 महिलांना एआयचं प्रशिक्षण देण्याचं सरकारचं धोरण। तसंच कृषी क्षेत्रासाठी एआय धोरण आखणार अजित पवारांची घोषणा। मुद्रांक शुल्कात सरकारकडून वाढ। दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी 100 ऐवजी 1000 रुपये मुद्रांक शुल्क। एकाच कामासाठी एकापेक्षा अधिक मुद्रांक वापरले तर 100 ऐवजी 500 रुपये आता मोजावे लागणार। 4 चाकी वाहनांवर 1% करवाढ। तर 30 लाखांपेक्षा अधिक किंमत असलेल्या गाड्यांवर 6% करवाढ। त्यामुळे 4 चाकी गाड्या खरेदी करणं महाग होणार। एसटीला तोट्यातून बाहेर काढण्याचे सरकारचे प्रयत्न। एसटी महामंडळाच्या 6000 डिझेल बसेस सीएनजी मध्ये परिवर्तित करणार अर्थसंकल्पातून घोषणा। घरकुल योजनेत महाराष्ट्राकडून 50,000ची वाढ। अर्थसंकल्पातून मोठी घोषणा। पुढील 5 वर्षात 5 लाख घरकुलांचं राज्य सरकारचं उद्दिष्ट। 3 ऑक्टोबर मराठी भाषा अभिजात सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार। दरवर्षी 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह असणार। अजित पवारांची घोषणा। राज्यातील 7,000 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण करणार। तर 3,000हून अधिक गावं प्रमुख रस्त्यांना जोडणार। अजित पवारांची मोठी घोषणा। तर गडचिरोली जिल्ह्यातल्या रस्त्यांच्या कामांसाठी अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद। तळेगाव ते चाकण 4 पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित। पुणे शिरूर उन्नत मार्गाचं काम हाती। अजित पवारांची माहिती। पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग 3,159 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद। माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारणार। अजित पवारांची घोषणा। मुंबईतलं 3रं विमानतळ वाढवण बंदराजवळ उभारणार। 2030 पर्यंत वाढवण बंदर सुरू करण्याचं लक्ष्य। अर्थसंकल्पातून घोषणा। येत्या वर्षात 41 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार। स्वारगेट ते कात्रज मार्ग आणि ठाणे वर्तुळाकार मेट्रोला केंद्राची मंजुरी। अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडणार। तसंच नवी मुंबई विमानतळावरून 2025 मध्ये देशांतर्गत उड्डाणं होणार। अजित पवारांची माहिती। पुण्यात दुसऱ्या टप्प्यात 2 मेट्रो मार्ग सुरू करणार। खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी मेट्रो मार्ग आणि नळस्टॉप वारजे असा मेट्रो मार्ग सुरू होणार। पुण्यात 2 मेट्रो मार्गांचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे। शिर्डीत लवकरच नाईट लँडिंगही सुरू करणार। तसंच अमरावती विमानतळावरूनही 2025 मध्ये उड्डाण होणार। अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांची घोषणा। तर रत्नागिरी विमानतळासाठी 247 कोटींची कामं करण्याचं सरकारचं उद्दिष्ट। मुंबईतील भुयारी मार्गासाठी अर्थसंकल्पात 64,783 कोटींची तरतूद। वर्सोवा ते भाईंदर, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या ठिकाणी भुयारी मार्गांचं काम सुरू होणार असल्याची माहिती। मुंबई नवी मुंबईत बीकेसी प्रमाणे 7 आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र निर्माण केली जाणार। मुंबई प्रदेशाची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत $300 बिलियन पर्यंत नेण्याचा सरकारचा मानस। नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी उभारणार। तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी इनोव्हेशन सिटी उभारणार। अर्थसंकल्पातून यासाठी तरतूद करण्यात आली आहे। सिंधुदुर्गात देवबाग इथे सागरी सुरक्षेसाठी विशेष प्रकल्प राबवला जाणार। अर्थसंकल्पातून अजित पवारांची घोषणा।
बचत गटाच्या उत्पादनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 1 उमेद मॉल उभारणार. पहिल्या टप्प्यात 10 उमेद मॉल उभारण्याचं सरकारचं उद्दिष्ट. आग्रा येथे शिवाजी महाराजांचं तर संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार. अर्थसंकल्पातून अजित पवारांची मोठी घोषणा. तर हरियाणातील पानिपत इथे मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभारण्याची ही घोषणा. मुंबईत अटल बिहारी वाजपेयींचं स्मारक उभारणार. तसंच बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी आणखी 220 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी नमामि गोदावरी अभियान. कुंभमेळा आयोजनासाठी विशेष प्राधिकरण रामकाल पथ विकास कार्यक्रम हाती घेणार. अजित पवारांची घोषणा. तसंच रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदातट परिसर विकसित करण्याचं सरकारचं उद्दिष्ट. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी शेतमाल विकता यासाठी 1 तालुका 1 बाजार समिती योजना राबवणार. अर्थसंकल्पातून घोषणा. कृषी विभागासाठी अर्थसंकल्पात 9,710 कोटींची तरतूद. मोफत वीज योजनेअंतर्गत 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज देणार. अर्थसंकल्पातून घोषणा. पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कामांना वेग. 1,30,000 घरगुती ग्राहकांच्या छतावर सौर ऊर्जा संच. 70% ग्राहकांचं वीज बिल शून्यावर येणार. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येणार. 2025-26 या वर्षात 6,45,00,000 घनमीटर गाळ काढण्याचं सरकारचं उद्दिष्ट. वैदगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला सरकारकडून तत्वतः मान्यता. राज्यात 4,300 कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबवण्यात येणार. बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं, बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देणं तसंच बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी बांबू लागवड प्रकल्प राबवला जाणार. विविध समाजाच्या उन्नतीसाठी 18 महामंडळं स्थापन. 18 महामंडळाच्या योजना एकाच वेबसाईटवर आणणार. अर्थमंत्र्यांची घोषणा. अर्थसंकल्पानंतर विरोधक आक्रमक. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांकडून सरकारचा निषेध. अर्थसंकल्पानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचं हस्ता आंदोलन. मात्र शिंदे ठाकरेंना नजर न देताच निघून गेले. शिंदे ठाकरेंची नजरानजरही नाही. उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची विधान भवनात भेट. अजितदादा, हा तुमचा अर्थसंकल्प नाही. ठाकरेंचा अजितदादांना मिश्किल टोला. लाडक्या कॉन्ट्रॅक्टरनं अर्थसंकल्प खाल्ला. 2 विमानतळं जोडण्याचं काम अदानींनी केलं पाहिजे. हे सरकारनं करायला नको. उद्धव ठाकरेंची टीका. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांची फसवणूक. प्रत्यक्षात 1 रुपयाची सुद्धा वाढ कुठल्याही योजनेत नाही. अर्थसंकल्पावरून अंबादास दानवेंची सरकारवर टीका. अर्थसंकल्पात सरकारनं ज्या घोषणा केल्या त्या पंचतारांकित लोकांसाठी. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. अर्थसंकल्पात अधिक असमतोल पाहायला मिळाला असल्याची देखील जयंत पाटलांची टीका. फाटलेल्या संसाराला 17 ठिगळं, त्याप्रमाणे सरकारचं काम. जितेंद्र आव्हाडांची अर्थसंकल्पावर टीका. अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीची कुठलीच घोषणा नाही. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. महागाई कमी करण्यापेक्षा महागाई वाढवण्याचा अर्थसंकल्प. पटोलेंची टीका. महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा पुढे घेऊन जाणारा अर्थसंकल्प अजित पवारांनी मांडला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. सामान्य नागरिकांसाठी निराशाजनक अर्थसंकल्प. आमदार शशिकांत शिंदेंची टीका. अर्थसंकल्पात वीज माफी सोडल्यास शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा नाही. शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प अजितदादांनी मांडला. धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. आजच्या अर्थसंकल्पात 2,100 रुपयांची घोषणा झाली नसली तरी 1,500 रुपये ग्रामीण भागातील महिलांसाठी महत्त्वाचे. मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया. माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम. काँग्रेस सोडताना दुःख होतंय. धंगेकरांची प्रतिक्रिया. सत्तेत असल्याशिवाय कामं होत नाहीत असं जनतेचं म्हणणं. त्यामुळे शिंदेंची भेट घेऊन प्रवेशाची वेळ ठरवणारा. धंगेकरांचं वक्तव्य.
रवींद्र धंगेकर यांच्यासारख्या माणसानं पक्ष सोडणं हा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का असेल. धंगेकरांनी काँग्रेसला दिलेल्या सोडचिठ्ठीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. रवींद्र धंगेकरांच्या निर्णयाचं मंत्री उदय सामंतांकडून स्वागत, तर आणखी काही जण शिंदेंच्या संपर्कात असल्याची सामंतांची माहिती. महाविकास आघाडीची विधानसभा अध्यक्षांकडे खासगी तक्रार, कुठल्याही प्रस्तावावर विरोधकांना बोलू दिलं जात नाही, महाविकास आघाडीचा आरोप. पुरावे दाखवले, आता तरी कृषी विभागाच्या घोटाळ्याची चौकशी करणार का? विरोधी पक्ष नेमकं काय करतोय? अंजली दमानी यांची एक्स पोस्ट करून संतप्त सवाल. विरोधी पक्ष निवडीबाबत भाजपनं कोणताही घटनात्मक पेच निर्माण करू नये, विनायक राऊतांचं विधान. भाजपनं भास्कर जाधवांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड मान्य करावी, राऊतांची मागणी. मुंबई महानगरपालिकेवर दावा ठोकण्याचा नैतिक अधिकार एकनाथ शिंदेंना नाही, विनायक राऊत यांची टीका. शिंदेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी महानगरपालिका कंगाल केल्याचा विनायक राऊतांचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटला पुढील सुनावणीपर्यंत केज न्यायालयातच होणार. एसआयटीच्या अर्जावर न्यायालयाचे आदेश. पुढील सुनावणी 18 मार्चला. वाल्मिक कराडमुळे जीव द्यायला निघाले होते. वाल्मिक कराडला धमकी देणाऱ्या शिवराज बांगर आणि अंजली दमानी यांची कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. संतोष देशमुखांच्या अपहरणाची पोलिसांना कल्पना होती, अंजली दमानी यांचा आरोप. प्राथमिक चौकशीत आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांना सहआरोपी करा, दमानी यांची मागणी. धनंजय मुंडेंच्या फोननंतरच वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला, अंजली दमानी यांचा दावा. हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करण्याची दमानी यांची मागणी. सतीश भोसलेच्या साडू विरोधात पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. खेडकर कुटुंबियांकडून 1 कोटी रुपयांची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस. उद्या सुनावणीसाठी उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. हिंदू समाजाच्या मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेशन देणार, मंत्री नितेश राणेंची माहिती. तर मल्हार सर्टिफिकेशन नसेल तर तिथे मांस खरेदी करू नका, नितेश राणेंचं हिंदू बांधवांना आवाहन. राज्यातील मदरसे आणि चर्च सरकारनं ताब्यात घेतले पाहिजेत, गोदावरी धामचे महंत रामगिरी महाराज यांची मागणी. राज्यातील मदरशांमध्ये आतंकवादी तयार होतात, रामगिरी महाराजांचा गंभीर आरोप. जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्र संहिता लागू. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणं आवश्यक, जेजुरी विश्वस्त मंडळाचा निर्णय. शिवसेनेचे नेते रामदास तडस यांनी त्यांच्या मंडणगडमधील घरी नाचवली तोंडली गावची पालखी. पत्नीसह रामदास कदमांनी केली पालखीची पूजा. जयकुमार रावल यांच्या जयचंद ॲग्रो इंडियानं निमगुळमध्ये जमीन खरेदी करताना घोटाळा केला. मृत महिलेच्या नावानं दुसऱ्या महिलेला उभं करून जमीन हडप केली, माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप. बीडमधील मारहाणीचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर. संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण. मारहाण प्रकरणात संदीप क्षीरसागर यांच्या पीएचाही सहभाग. लालसिंग राजपूत यांना कांदिवली पोलिसांकडून अटक. मराठी कुटुंबाची जागा हडप केल्याचा आरोप. लालसिंग राजपूत यांची शिवसेनेतून हकालपट्टी. शिवसेनेच्या शिस्तभंग समितीकडून कारवाई. ज्येष्ठ नागरिकाची जागा हडप केल्याचा आरोप. राजकीय गुंडगिरीला मुंबई अपवाद नाही, अंजली दमानी यांची टीका. राजपुरोहित यांनी ज्यांचं दुकान हडपलं त्या पै दाम्पत्यानं घेतली दमानिया यांची भेट. ठाण्यात मराठी माणसाची परप्रांतीयांकडून पिळवणूक. मनसेच्या अविनाश जाधव यांचा आरोप. सोनाराकडून घेतलेलं कर्ज फेडल्यानंतरही त्याने शंकर सोनावले या मराठी माणसाचं घर परप्रांतीयाला विकल्याचा मनसेचा आरोप.
MMRDवर गंभीर आरोप करणाऱ्या सिस्त्रा या फ्रेंच कंपनीनं हायकोर्टातील याचिका मागे घेतली. हायकोर्टाच्या निर्देशांनुसार म्हणणं ऐकून घेण्यासाठी समितीची स्थापना, याचिका प्रलंबित ठेवणं योग्य नसल्याचं कंपनीकडून स्पष्टीकरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.